सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठद्वारे आयोजित संपर्क सत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचं संपर्क सत्र हे तुमचं दुसरं संपर्क सत्र आहे. याच्या आधी एक संपर्क सत्र हे तुमचा जो ऑप्शनलचा विषय होता डिव्होशनल कल्ट इन मेडिव्हल इंडिया या विषयाचं परवाच्या दिवशी म्हणजे एक दिवस आधी झालेलं आहे. आपलं इन्स्टिट्यूशन अंडर द मराठाज हा जो कंपल्सरी मधला पेपर आहे म्हणजे मेजर मॅन्डेटरी आपण त्याला म्हणतो एबीपी मध्ये त्या पेपरच्या संदर्भात आणि ऑन जॉब ट्रेनिंग असे दोन अभ्यासक्रमाच्या संदर्भात आपण इथं चर्चा करणार आहोत. तर आवाज येतोय ना माझा? हो हो सर येतोय. तर या दोन गोष्टींच्या संदर्भात आपण इथं चर्चा करणार आहोत. तर यामध्ये मुद्दा असा आहे की पहिल्यांदा आपण इन्स्टिट्यूशन अंडर द मराठाज या पेपरच्या संदर्भात आपण चर्चा करूयात आणि त्याच्यानंतर मग आपण ऑन जॉब ट्रेनिंगच्या संदर्भात आपण बोलूया. कारण ऑन जॉब ट्रेनिंग हे आपल्याला पूर्ण करायचं आहे. आपलं एप्रिलमध्ये परीक्षा आहे. त्या हिशोबानं आपल्याला ते लवकरात लवकर पूर्ण करून घेणं आवश्यक आहे. जसं तुम्हाला मागच्या ओरिएंटेशनच्या याच्यामध्ये ओरिएंटेशन आपण ज्यावेळी घेतलं होतं 1 महिन्याभरापूर्वी साधारणपणे 25 दिवसापूर्वी वगैरे. तर त्यावेळी तुम्हाला या ऑन जॉब ट्रेनिंगसाठी जी जागा आहे जिथे तुम्ही ते ऑन जॉब ट्रेनिंग करणार आहात त्याचा शोध घेण्यासाठी मी कळवलेलं होतं. तर त्या हिशोबानं आतापर्यंत तुम्ही ऍटलिस्ट काही कुठं करता येईल वगैरे या गोष्टी टॅकल केल्या असतील असं मी गृहीत धरतो. आणि आपण मग आजपासून म्हणजे आता जे आहे इन्स्टिट्यूशन अंडर द मराठाज या पेपरच्या संदर्भात चर्चा करूया पहिल्यांदा. तर मी पीपीटी शेअर करतोय. तुम्हाला दिसली की मला सांगा. शेअर होते का सांगा. दिसते पीपीटी? हा सर दिसते. दिसते ना? हा ठीक. हो सर. ठीक. हा तर आपला जो हा पेपर आहे म्हणजे MM1 असं लिहिलं त्याच्यामध्ये. MM1 म्हणजे मेजर मॅन्डेटरी 1 असं त्याचं नाव आहे. म्हणजे स्वरूप आहे त्या पेपरचं. आणि इन्स्टिट्यूशन्स अंडर द मराठाज असं त्याचं नाव आहे. इन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय तर संस्था. मग मराठाकालीन अंतर्गत संस्था असं त्याला म्हटलेलं आहे. मराठा अंतर्गत संस्था असं नाव असेल तुमच्या पुस्तकावर ट्रान्सलेशन. म्हणजे बेसिकली काय की मराठा सत्ता जी होती त्याच्या काळामध्ये ज्या वेगवेगळ्या ज्या संस्था ज्या होत्या तर त्या संस्थांच्या संदर्भात आपल्याला त्याच्यामध्ये माहिती घ्यायची आहे. कोर्स आउटकम जे आहे त्याच्याबद्दल आपण सर्वप्रथम चर्चा करूया. कोर्स आउटकम म्हणजे हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला कोणत्या पद्धतीची माहिती मिळेल किंवा तुम्हाला कोणत्या पद्धतीचं स्किल्स जे आहेत ते तुमच्यामध्ये डेव्हलप होतील. तुम्ही नेमकं कोणत्या गोष्टी समजून घ्याल, कुठल्या गोष्टींचं ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल. हं? तर या गोष्टी ज्या आहेत त्या कोर्स आउटकम मध्ये आपल्याला दिसतात. आणि या अनुषंगानेच तुम्ही ज्यावेळी अभ्यास करता पेपरचा तर आपल्याला या गोष्टी कळतील अशा पद्धतीने त्याचा वापर म्हणजे वाचन करायला हवं, अभ्यास करायला हवं. म्हणजे गोष्टी पाठ करण्याऐवजी समजून घेणे त्याचा त्याची थोडी चिकित्सक पद्धतीने समजून घेणं. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा अभ्यास करणं अपेक्षित असतं. तर पहिलं कोर्स आउटकम काय आहे तर अंडरस्टँड द नेचर ऑफ किंगशिप इन द मराठा पॉलिटी. म्हणजे मराठा पॉलिटी म्हणजे काय तर राज्यव्यवस्था. तर मराठा पॉलिटी म्हणजे मराठा राज्यव्यवस्था असं आपण समजू. तर ते काय म्हणतात की अंडरस्टँड द नेचर ऑफ किंगशिप. किंगशिप म्हणजे राजत्व म्हणजे राजा राजपद हे जे असतं ना तर त्याचं स्वरूप काय होतं मराठा राज्यव्यवस्थेमध्ये त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे मराठा राज्यव्यवस्थेमध्ये राजपदाचं स्वरूप कसं होतं हे आपल्याला समजून घ्यायचं. दुसरा जो पॉइंट आहे
एक्सप्लेन द सायलेंट फीचर्स ऑफ सेंट्रल प्रोव्हिजनल प्रोव्हिन्शियल अँड विलेज ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणजे एक्सप्लेन द सायलेंट फीचर्स म्हणजे काय, की तुम्हाला याच्यातल्या ज्या सेंट्रल म्हणजे केंद्रीय, प्रोव्हिजन म्हणजे प्रादेशिक आणि विलेज म्हणजे ग्रामीण पातळीवरचं जे काही ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे व्यवस्था किंवा प्रशासन. हं. तर ही जी प्रशासन व्यवस्था होती मराठा राज्यामध्ये, जी केंद्रीय प्रशासन व्यवस्था, प्रादेशिक प्रशासन व्यवस्था आणि ग्रामीण प्रशासन व्यवस्था होती, तर त्याचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे ते तुम्हाला याच्यातून समजेल. त्याचबरोबर अंडरस्टँड द कॉम्प्लेक्सिटी ऑफ कास्ट सिस्टीम म्हणजे त्या काळातल्या समाजात जी जाती व्यवस्था होती त्याची कशी गुंतागुंत आहे, त्याच्यातले विविध पैलू जे आहेत, हं, त्याच्यातल्या खाचाखोचा जे आपण त्याला म्हणू, तर त्या आपल्याला यातून समजतील असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर चौथं जे आहे, नो द पोझिशन ऑफ वुमेन इन मराठा सोसायटी. म्हणजे मराठा तत्कालीन मराठा सोसायटी म्हणजे महाराष्ट्रातला जो काही समाज होता त्या काळातला, मराठा सत्तेच्या काळातला, तर त्यामध्ये महिलांचं काय स्थान होतं, स्त्रियांची काय स्थान होतं, त्याबद्दलची माहिती आपल्याला या कोर्समधून मिळेल. आणि एक्सप्लेन द इन्फ्लुएन्स ऑफ भक्ती मुवमेंट अँड महाराष्ट्र धर्म. यातून आपल्याला त्या काळातली भक्ती चळवळ आणि महाराष्ट्र धर्म. हा, भक्ती चळवळ म्हणजे ही जी वारकरी संप्रदायाची चळवळ असेल किंवा महानुभाव पंथाची चळवळ असेल, हा, किंवा संत रामदासांच्या नेतृत्वाखाली या ज्या सगळ्या वेगवेगळ्या किंवा दत्त संप्रदायाची चळवळ असेल, या सगळ्या ज्या वेगवेगळ्या भक्ती संप्रदायाच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या सगळ्या चळवळी होत्या महाराष्ट्रातल्या, तर त्याचा काय प्रभाव महाराष्ट्रावर पडला त्या काळातल्या, आणि यामध्ये निर्माण झालेली महाराष्ट्र धर्माची जी संकल्पना आहे, तर त्याचा आपल्याला अभ्यास या युनिट पुस्तकामध्ये म्हणजे या पेपरमध्ये करायचा आहे. ठीक आहे. तर आपण पुढे जाऊया. तुम्हाला माझ्या मते हे याच्यातून तुम्हाला एक एक गोष्टी लक्षात आल्या असतील, की तुम्हाला याच्यातले राज्य व्यवस्था, प्रशासन व्यवस्था, समाज व्यवस्था आणि धर्म या सगळ्या ज्या तत्कालीन समाजामध्ये विद्यमान संस्था ज्या होत्या, तर याचं स्वरूप तुम्हाला या संपूर्ण पेपरमधून समजून घ्यायचं आहे. आता आपण एक एक युनिटच्या माध्यमातून जाऊया. आपले टोटल 4 युनिट आहेत. त्यातला जो पहिला युनिट आहे तो आहे पहिला जो युनिट आहे ते मराठा स्टेट अँड किंगशिप असं त्याचं नाव आहे. मराठा स्टेट अँड किंगशिप, जसं मी तुम्हाला म्हटलं की मराठा म्हणजे मराठा राज्य आणि किंगशिप. किंगशिपचं स्पेलिंग मध्ये थोडं हे झालेलं आहे. किंगशिप आहे. तर मराठा स्टेट अँड किंगशिप. तर हे जे याच्यामध्ये तुम्हाला समजून घ्यायचं की मराठा राज्यव्यवस्था आणि त्यामधलं राजपद, तर याच्याबद्दलची माहिती तुम्हाला याच्यातून घ्यायची आहे. मग काय करायचं की मराठा राज्याचं स्वरूप कसं होतं, मराठा राज्यातल्या राजपदाचं स्वरूप होतं, मराठा राज्य स्थापनेमागच्या प्रेरणा काय होत्या, मराठा राजपद जे होतं तर त्याच्या संदर्भातल्या सिद्धांत काय होते, तर हे आपल्याला याच्यातनं समजून घ्यायचं आहे. तर त्यातला पहिला जो पॉइंट आहे तो स्वराज्य. हं. आता स्वराज्य एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह यामध्ये तुम्हाला काय करायचं की आता हे जे मराठा राज्य आपण ज्याला म्हणतो ते आपल्याला माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची स्थापना केली, आणि मग एकदम सुरुवातीच्या काळापासून म्हणजे त्यांच्या बालवयापासूनच म्हणजे तोरणा किल्ला त्यांनी जिंकला त्यावेळेपासूनच त्यांनी स्वराज्य स्थापनेच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकणं सुरू केलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यातून काय आहे की हे जे मराठा राज्य आहे ते स्थापन करण्यामागे काही प्रेरणा किंवा काही उद्दिष्ट जी होती त्याचा अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये करून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही बघता की
महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळी महाराष्ट्रामध्ये आपल्याला अ, 5 ज्या दख्खनमधल्या शाया होत्या, बहमनी सल्तनतची शकले झाल्यानंतर म्हणजे तुकडे झाल्यानंतर ज्या 5 शाया ज्या आहेत त्या महाराष्ट्रात म्हणजे ह्या दख्खनच्या पठारावर अ, निर्माण झाल्या होत्या. मग त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, की आदिलशाही आहे, निजामशाही आहे, इमादशाही आहे, बरीदशाही आहे, कुतुबशाही आहे. तर हे जे 5 शाया होत्या, त्यातल्या इमादशाही आणि बरीदशाही यांना अनुक्रमे निजामशाही आणि आदिलशाही यांनी त्या जिंकून घेतल्या. मात्र या ज्या राहिलेल्या 3 राज्य होती, त्यांची आपापसात युद्ध व्हायची किंवा बऱ्याचदा हे आपापसात लढायचे. त्यानंतर एकत्र पण व्हायचे आणि विजयनगर बरोबर त्यांचे युद्ध व्हायचे आणि विजयनगरचा त्यांनी नंतरच्या काळामध्ये पराभव केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचवेळी काय होत होतं, की या ज्या शाया आपापसात लढायच्या आणि मुघलांचं पण यांच्यावर आक्रमण होत होतं. आणि आपल्याला माहिती आहे, की शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वी आपल्याला माहिती आहे, की निजामशाहीवर मोठं आक्रमण झालं. म्हणजे निजामशाहीवर आपल्याला माहिती आहे, की अकबरच्या काळापासून अकबर, जहांगीर आणि शहाजहान या तिन्ही मुघल सम्राटांच्या कार्यकाळामध्ये या निजामशाहीवर आक्रमण केलं गेलं आणि त्यातल्या शेवटचा जो शहाजहान होता त्याच्या काळामध्ये हे आक्रमण यशस्वी होऊन निजामशाहीचा पाडाव झालेला आपल्याला दिसून येतो. तर या या सगळ्या अशी जी महाराष्ट्रातली जी परिस्थिती होती, युद्धजन्य परिस्थिती होती, स्थैर्य होतं. तर अशा या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि ह्या ज्या सगळ्या जे राज्यकर्ते होते त्यातले त्यामध्ये देखील बरेच बाहेरून आलेले जे परकीय याच्यातले सैन्यसेवेसाठी आलेले किंवा सरदार म्हणून आलेले असे राज्यकर्ते देखील याच्यात खूप मोठ्या प्रमाणात होते. तर त्यामुळं आपलं इथल्या जनतेचं रयतेचं स्वराज्य स्थापन करणं हा एक महत्वाचा उद्दिष्ट आपल्याला या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये झालेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर दुसरं की या सगळ्या आपापसात युद्ध असतील किंवा ही जी राज्यकर्ते होते यांची जी धोरणं होती रयतेच्या विरोधातली म्हणजे शेतसाराच्या संदर्भात असतील. त्याचबरोबर याच्यामध्ये काय होतं की याच्यामध्ये जे देशमुख वगैरे जे वतनदार असायचे तर त्यांना खूप अधिकार बऱ्याचदा असायचे आणि हे जे वतनदार आहेत ते देखील जनतेची मोठ्या प्रमाणात लूट करत असत. तर यांना देखील आवर घालणं आवश्यक होतं आणि हे सगळे वतनदार होते हे फक्त वतनाला आसुसलेले असायचे. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवून त्यांना म्हणजे एकत्र आणणं म्हणजे ह्या सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या अ, अ, म्हणजे आपण ज्याला म्हणू की महाराष्ट्रातल्या जनतेला एकत्र आणणं, प्रजेला एकत्रित आणणं आणि त्यांच्या माध्यमातून हे स्वराज्य स्थापन करणं. अशा पद्धतीचं कार्य करणं हे यामधलं एक महत्वाचं उद्दिष्ट आपल्याला दिसून येतं. तर ही जी सगळी आपण हे आपल्या शाळेतल्या पुस्तकापासून बऱ्याचदा आपण या संदर्भातली चर्चा ऐकलेली आहे. तर याला थोडं सविस्तरपणे तुम्हाला याच्यातून समजून घ्यायचं आहे. हे स्वराज्याच्या एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह बद्दल झालं. काय काय उद्दिष्ट त्या संदर्भात होती. आता त्याच्यातलं जे दुसरं पॉइंट जो आहे थेअरी अँड प्रॅक्टिस ऑफ किंगशिप. थेअरी अँड प्रॅक्टिस ऑफ किंगशिप म्हणजे काय की राजपदाचे सिद्धांत काय होते आणि राजपद हे कशा पद्धतीनं अंमलात आलं होतं. प्रॅक्टिस म्हणजे कशा पद्धतीनं वास्तवात ते फंक्शन होत होतं. आता आपल्याला माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर राज्याभिषेक करून घेतला. आता जरी राज्याभिषेक त्यांनी त्या काळात केला असता तरी त्यांचं अधिक म्हणजे ज्यावेळी त्यांनी स्वराज्याची स्थापना केली म्हणजे करण्यास सुरुवात केली त्यावेळीपासून ते जे राजाच्या मध्ये जे आवश्यक गुण असतात राजा होण्यासाठी किंवा जनतेशी व्यवहार करताना या सगळ्या सरदार वगैरे असतात त्यांच्याशी व्यवहार करताना ज्या पद्धतीचे चांगले गुण असायला हवे ते त्यांच्यामध्ये विद्यमान होते. त्याचबरोबर काही सैद्धांतिक मान्य राजपदाच्या संदर्भात असायची. तर त्यामध्ये राजा काल तुम्ही ऐकलं असेल राजा कालस्य कारणम असं पण म्हटलं जात असेल. म्हणजे राजा हाच मुळात सगळ्या गोष्टींच्या केंद्राशी असतो वगैरे अशा गोष्टी त्यावेळी मांडल्या जायच्या. म्हणजे शुक्रनीतीसार असेल किंवा विज्ञानेश्वर या लेखकाचं शुक्रनीतीसार जे होते
या अशा पद्धतीचे जे धार्मिक ग्रंथ होते, त्याच्यामध्ये देखील राजपदाच्या सिद्धांताबद्दल मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. तर राजा हा सर्वोपरी आहे. राजाच्या हाती सर्व सत्ता एकवटलेली असते. तोच सगळ्या गोष्टीतला अंतिम त्याचा शब्द हा अंतिम असतो. म्हणजे ही जी संकल्पना आहे सॉव्हरेन्टीशी जोडलेली आहे. सॉव्हरेन्टी म्हणजे सार्वभौमत्व. राजा हा त्याच्या प्रदेशामध्ये सार्वभौम असतो. ही मध्ययुगीन राजपदाच्या संकल्पनेमध्ये आपल्याला आढळते. त्याचबरोबर म्हणजे तुम्ही बघाल की राजपद जे आहे त्याच्यामध्ये सत्तेचं जे आहे ते केंद्रीकरण झालेलं असतं या राजशाहीच्या व्यवस्थेमध्ये. आणि आपल्याला असं दिसतं की महाराजांनी काय केलं की आपल्याला अष्टप्रधान मंडळ देखील स्थापन केलेलं असं दिसतं की जे 8 प्रधान आहेत त्यांनी विशिष्ट कामं जी आहेत ती वाटून दिली. आणि राजपदाचं अजून एक दुसरं एक वैशिष्ट्य असतं की धर्मसंस्था जी असते त्याच्यामध्ये देखील न्यायनिवाडे वगैरे असतील त्यामध्ये देखील राजाला भाग घेता येत असते. म्हणजे राजा मग यामध्ये देखील निवाडा करत असते. त्याचबरोबर समजा हे जे देशमुख देशपांडे असायचे आपल्या मराठा स्टेटमध्ये तर त्यांच्यामध्ये होणारे झगडे असतील त्याच्यावर न्यायनिवाडा जो आहे तो देखील राजाला करता येत असतो. तर हे जे शिवाजी महाराजांनी छत्रपती पद म्हणजे जे राजपद आपण त्याला म्हणू हा तर त्याच्यामध्ये त्यांच्या या राजपदाच्या संकल्पनेमध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश असलेला आपल्याला दिसतो. तर तो तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे या पॉइंटच्या मध्ये या थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ फिनिशिंग मध्ये या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या. त्यानंतर तिसरा जो पॉइंट आहे याच्यातला तो मराठा कॉन्फिडन्सी. म्हणजे मराठा कॉन्फिडन्सीला साधारणपणे शब्द मराठीत वापरला जातो मराठा राजमंडळ असं म्हटलं जातं किंवा मराठा मंडळ असं म्हटलं जातं. मराठा कॉन्फिडन्सी आणि ओरिजिनेट्स ग्रोथ. म्हणजे काय झालं की सुरुवातीच्या काळात आपल्याला माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील तर यांच्या काळामध्ये जे छत्रपती असायचे त्यांच्या हातामध्ये सत्तेचं केंद्रीकरण असायचं. त्यांच्याकडे ते अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व होतं. त्यांची प्रशासनावर चांगल्या पद्धतीने पकड होती. त्यामुळं ते राज्य जे आहे ते अत्यंत एकसंघ आणि एकात्मिक स्वरूपाचं त्यावेळी असलेलं दिसतं. आणि जे समजा यांच्या विरोधात कुणी असं देशमुख वगैरे यांची बंड देखील होत नव्हती. त्यांच्या सगळ्या जे काही असे कोण बंडखोर वगैरे असतील त्याच्यावर चांगलं त्यांचं नियंत्रण त्यांनी प्रस्थापित केलेलं होतं. याच्यामध्ये नंतरच्या काळात काय झालं की राजाराम महाराजांच्या काळात विशेषतः मुघलांचं मोठ्या प्रमाणात आक्रमण झालं. आपल्याला माहित आहे की शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आपल्याला औरंगजेबनं आपलं दक्षिणेवरचं जे आक्रमणाचं धोरण आहे ते खूप तीव्र केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर संभाजी महाराजांच्या काळात त्यांना अत्यंत संभाजी महाराजांना खूप संकटात म्हणजे आक्रमणाचा खूप प्रतिकार करावा लागला. अनेक वेगवेगळ्या त्याला आपण म्हणू आघाड्यांवर त्यांना युद्ध करायचे. एकीकडे ते पोर्तुगीजांशी पण युद्ध करत होते आणि दुसरीकडे मुघलांशी पण त्यांचं युद्ध सुरू होतं. तर अशा बिकट परिस्थितीत देखील त्यांनी आपल्या स्वराज्याची जी घडी जी आहे ती अत्यंत व्यवस्थितपणे ठेवलेली होती. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आपल्याला असं दिसतं की राजाराम महाराजांच्या काळामध्ये मुघलांचं आक्रमण खूप हे झालं आणि मुघलांनी काय केलं औरंगजेबनी की अनेक मराठा सरदारांना जागीरीची लालूच दाखवून आपल्याकडं घ्यायला सुरुवात केली. त्याच्यामुळे काय व्हायला लागलं की अनेक मराठा सरदार हे मुघलांच्या सेवेमध्ये जायला लागले आणि डेझर्टेशन ज्याला आपण म्हणतो की हे मराठा राजाराम महाराजांची साथ सोडून तिकडे जायला लागले. तर याचा काउंटर करण्यासाठी याच्यावर उपाय म्हणून राजाराम महाराजांनी काय केलं की एक सरंजाम द्यायची एक पद्धत निर्माण केली. तुम्हाला माहिती आहे की शिवाजी महाराजांच्या काळात आपण बघतो की कुणालाही सैन्य सेवेसाठी वतन जे आहे जागीर जी आहे ती दिली जात नव्हती. सैन्याच्या सरदारांना रोख पगार द्यायची परंपरा जी आहे ती शिवाजी महाराजांनी सुरू केलेली होती.
आणि ती संभाजी महाराजांच्या पर्यंत चालत आलेली. पण राजाराम महाराजांच्या काळात जी काही परिस्थिती निर्माण झाली, कारण जहागिरीचे लालच दाखवल्यामुळे अनेक सरदार हे मुघलांकडे जात होते. तर या सरदारांना थांबवणं, त्यांच्यातल्या काही जणांना परत आणणं आणि मुघल साम्राज्याच्या विरोधात लढण्यासाठी आपल्या सरदारांना प्रेरित करणे, या 3 उद्दिष्टांमुळे राजाराम महाराजांनी काय केलं, की सरंजाम व्यवस्था एक नवी सुरू केली. काय होती सरंजाम व्यवस्था? की मराठ्यांचं जेवढं राज्य होतं, त्याच्या पलीकडे जे मुघल राज्य असायचं, तर त्या मुघल राज्यातला काही भाग म्हणजे एखादा परगणा असेल किंवा एखादं प्रदेश असेल, तो प्रदेश एखाद्या सरदाराला सरंजाम म्हणून दिला जायचा. म्हणजे मुळात तो प्रदेश जो आहे तो मुघलांच्या ताब्यात असायचा आणि त्या सरदाराची मग जबाबदारी काय असायची, की तो प्रदेश जिंकायचा आणि त्याचा त्याच्यातून जो महसूल यायचा त्याच्यातला तो महसूल त्याला मिळत असे. अशा पद्धतीची ही सरंजामी व्यवस्था होती. म्हणजे मुघल भागातला सरंजाम म्हणजे प्रदेश जो आहे तो या मराठा सरदारांना जागीर म्हणून दिला जायचा, आधीच दिला जायचा आणि मग तो सरदार जो आहे तो प्रदेश जिंकून जहागिरी मिळवत असे. अशा पद्धतीचं स्वरूप जे आहे ते या सरंजाम व्यवस्थेचं होतं. आणि मग ही जी सगळी सरदार जे आहेत, त्याच्यामुळे काय झालं की आपल्याला जागीर मिळते आणि त्यामुळं अनेक सरदारांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. ते अत्यंत स्पर्धात्मक पद्धतीने ते मुघल प्रदेशावर आक्रमण करत होते. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते की या काळात मराठ्यांचा प्रदेश विस्तार जो आहे तो होण्यास चांगल्या पद्धतीने सुरुवात होती. म्हणजे माळवा असेल, गुजरात असेल, तर या भागात देखील मराठ्यांनी म्हणजे मुघलांच्या प्रदेशामध्ये मराठ्यांच्या स्वाऱ्या या काळामध्ये व्हायला सुरुवात झाल्या होत्या आणि यामध्ये आपल्याला दिसते की दाभाडे असतील, भोसले असतील, म्हणजे नागपूरकर भोसले, गुजरातमध्ये दाभाडे, त्याच्यानंतर आपण बघतो की हे पवार वगैरे सरदार जे आहेत, तर हे देवाशी पवार वगैरे, तर हे सगळे सरदार जे आहेत या पहिल्या टप्प्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात मुघल प्रदेशावर आक्रमण म्हणजे स्वाऱ्या करत होते. तर यात काय होतं, यात महत्वाचं काय होतं, की या सरदारांना आपल्या मोहिमा आखणे, आपल्या प्रदेशाचा कारभार करणे यामध्ये बऱ्यापैकी स्वातंत्र्य होतं. पण हे सर्व जण जे आहेत ते छत्रपतींशी एकनिष्ठ होते. म्हणजे राजाराम महाराजांशी एकनिष्ठ होते. त्याच पद्धतीने आपण बघतो की नंतर राजाराम महाराजांच्या नंतर ज्यावेळी महाराणी ताराबाई यांच्या ताब्यात सत्ता आली, सत्ता त्यांच्या ताब्यात होती आणि त्यांचा जो मुलगा होता त्याच्या रिजंट म्हणून त्या काम करत असत. तर त्यावेळी देखील हे जे सरदार आहेत ते मोठ्या प्रमाणात त्यांच्याशी निष्ठा राखून होते. मग त्यांची या ज्या सरदारांची निष्ठा जी आहे ती छत्रपती पदाशी असायची. मग याला असं म्हटलं जातं की या ज्या सगळी जी स्वरूपाची जी राजकीय व्यवस्था या काळामध्ये निर्माण झाली होती ती शिवाजी महाराजांच्या काळात किंवा संभाजी महाराजांच्या काळात राज्याचं जे स्वरूप होतं त्यापेक्षा वेगळी होती. तर याला आपण म्हणून मराठा कॉन्फिडन्सी असा शब्द त्याच्यासाठी वापरला जातो. तर त्याच्या संदर्भातली चर्चा जी आहे ती तुम्हाला या पॉइंटमध्ये करायची आहे. तर यानंतर दुसरा जो युनिट आहे ते आहे ऍडमिनिस्ट्रेशन. ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासनाच्या संदर्भात आपल्याला याच्यात चर्चा करायची. याच्यामध्ये सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन, त्याच्यामध्ये अष्टप्रधान मंडळ आहे, म्हणजे हे जे सगळे पेशवा, सरनौबत, त्याच्यानंतर मुजुमदार, पंडितराव, हे जे सगळे 8 प्रधान शिवाजी महाराजांनी स्थापन केले होते. हे काय करायचे, हे राज्याच्या केंद्रीय सत्ता जी आहे तिथलं प्रशासन व्यवस्था त्यांच्याकडे असायची. या 8 प्रधानांच्याकडे. आणि मग त्याच्यामध्ये काय असायचं की त्यांच्याकडे वेगवेगळी कामं नेमून दिलेली असायची. त्यांना त्यातल्या अनेक जणांना हे सैन्याची कामं जी आहेत ती देखील करावी लागायची. तर अशा पद्धतीचं हे सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन होतं. आणि याच्यात ही जी सगळी मंडळी आहेत ही अष्टप्रधान मंडळातली, तर हे देखील त्यांना निवडून दिलेले, म्हणजे आपण त्यांना असं म्हणू की त्यांना वेगवेगळी खाती दिलेली होती. त्या खात्यांचं काम जे आहे ते त्यांना करावं लागायचं. आणि मात्र या सर्वांच्या वर
अधिकार सगळा जो असायचा, जी अंतिम निर्णय जो आहे, जो सर्वोच्च ऑथॉरिटी असायची, ती छत्रपती असायची. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे एक सर्वोच्च स्थानी जे आहे राज्यामध्ये ते छत्रपती असतील आणि त्यांच्या हाताखाली हे अष्टप्रधान जे आहेत ते काम करायचे. अशा पद्धतीचं हे सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातलं ते आपल्याला दिसून येईल. आता याच्यातलं दुसरं आहे की हे एक झालं सेंट्रल लेवलचं म्हणजे राज्याच्या कारभाराच्या हिशोबाने. एकच सेकंड. हॅलो. हा सर, थोड्या वेळाने करतोय, अर्जंट आहे. कॉन्टॅक्ट सिस्टम मध्ये होतं. हा. हो. तर हे अष्टप्रधान मंडळ आपल्याला त्या पद्धतीने काम करतात. आता याच्यामधले अनेक पदं जी आहेत ती आधीच्या शाळांचं जे प्रशासन होतं त्यामध्ये होती. त्यानंतर काही जी पदं आहेत ती नव्यानं निर्माण केलेली होती. आणि ही एक अत्यंत उत्कृष्ट पद्धतीची व्यवस्था जी आहे ती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाच्या स्वरूपात निर्माण केली होती. त्यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा असायचा की याच्यामध्ये जी काही कागदपत्र असायची किंवा निर्णय व्हायचे तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा या अष्टप्रधान मंडळांच्या म्हणजे काय म्हणतात त्याला एक जसं मंत्रिमंडळात असतं ना सामुदायिक जबाबदारीच्या पद्धतीने तशा पद्धतीने यांची जबाबदाऱ्या त्या सगळ्या गोष्टींमध्ये कामामध्ये निश्चित केलेली असायची. तर असं हे अष्टप्रधान मंडळ होतं. आता हे झालं सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन. आता त्याच्यानंतर प्रोव्हिन्शियल ऍडमिनिस्ट्रेशन आपण पाहायचं आहे. म्हणजे प्रादेशिक म्हणतो आपण याला. तुम्ही असं म्हणू शकता की जसं एक म्हणजे पूर्ण स्वराज्याचं हे जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे ते या अष्टप्रधान मंडळाकडे असायचं. आणि त्याच्यानंतर स्वराज्याचे काही भाग केलेले असायचे प्रांताच्या स्वरूपात. आणि हे जे प्रांत आहेत त्याच्यामध्ये देखील आपण बघतोय की परगणे जे असायचे त्या परगण्याच्या स्वरूपात त्यांचं विभाजन असायचं. म्हणजे पूर्ण मोठं जे आहे स्वरूप आहे ते राज्य राज्य विभागलेलं आहे प्रांतांमध्ये. आणि तिथं आपण बघतोय की त्या प्रांताला अधिकारी असायचे प्रांताचा कारभार करण्यासाठी. आणि त्या प्रांताची विभागणी जी आहे ती आपल्याला याच्यामध्ये परगण्यामध्ये केलेली असायची. आणि परगण्यामध्ये आपण बघतोय की हे जे प्रोव्हिजनल ऍडमिनिस्ट्रेशन परगणा हा प्रादेशिक याच्यातला एक महत्वाचा एंटिटी म्हणजे घटक होता. सर्वात छोटा घटक जो आहे तो आहे गाव, ग्राम. आणि त्याच्यातलं मग अनेक गावांचं बनून हा परगणा आपल्याला बनलेला दिसतो. तर या परगण्याचं प्रशासन जे आहे ते देशमुख या अधिकाऱ्याच्या हाती असायचं. आणि देशमुखाला मदत करण्यासाठी देशपांडे नावाचा अधिकारी असायचा जो अकाउंटचं काम बघायचा. हिशोब जो असायचा कर वसुलीचा वगैरे तो या देशपांडे या अधिकाऱ्याकडे असायचा. आता देशमुखाची कामं काय ते आपल्या ज्या सगळ्या परगणा आहे त्याच्यामध्ये शांतता सुव्यवस्था ठेवणं, तिथे कुठे बंडाळी होणार असेल तर त्याच्या विरोधात हे करणं, लूटमार, दरोडेखोरी, चोऱ्या याचा बंदोबस्त करणं. त्याचबरोबर या परगण्यामध्ये जी समजा काही गावातनं जे शेतकरी वगैरे निघून गेले असतील तर त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करणं. जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली यावी यासाठी प्रयत्न करणं. त्याच्यानंतर आपल्या हे जो या सगळ्या परगण्यातला जो शेतसारा आहे, कर आहे, व्यापारी मार्गावरचा कर असेल किंवा शेतसारा असेल, तर या सर्वांची तो गोळा करणं. आणि त्याच्यामध्ये परगण्यासाठी जो हिस्सा आहे त्यांचा स्वतःचा जो हिस्सा आहे देशमुखाचा तो ठेवून बाकीचा जो सरकार जमा करायचा जो काही शेतसारा आहे तो सरकार जमा करणं. ही जी सगळी कामं जी आहेत अशी कामं ही देशमुखांना करावी लागत असत.
आणि मग अशा पद्धतीची कामं त्या गावच्या पातळीवर पाटील जे असायचे त्यांना करायला लागायचे. हा, ते पाटील जे आहेत ते गावचे प्रमुख असायचे. देशमुख जे आहेत ते परगण्याचे प्रमुख असायचे. आणि पाटीलला मदत करण्यासाठी गावामध्ये हिशोब जर ठेवायचा असेल शेतसाऱ्याचा किंवा इतर जमिनीचा, लागवडीखाली किती जमीन आहे त्याचा हिशोब ठेवणं, त्याची माहिती ठेवणं, म्हणजे अकाउंट ठेवणं आपण म्हणतो. ते काम जे आहे ते गाव पातळीवर कुलकर्णी करत असेल आणि परगणा पातळीवर देशपांडे करत असेल. तर ही जी सगळी जी कामं आहेत ती या प्रोव्हिजनल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असायची. आता ह्याच्यात गोतसभा नावाची जी संस्था आहे ती महत्वाची आहे. तर गोतसभा म्हणजे काय, की समजा एखादा इश्यू भांडण जे आहे ते दोन देशमुखांमध्ये भांडण निर्माण झाले किंवा दोन पाटील जे असतील तर त्यांच्यामध्ये भांडण झालं. कसला तरी वाद आहे किंवा एकाच घराण्यामध्ये पाटीलकी कोणाची याच्यावरून वाद आहे किंवा दोन व्यक्तींच्या मध्ये माझी पाटीलकी आहे अशा पद्धतीचा वाद झालेला असेल, त्याचा तंटा असेल किंवा एखाद्याचा कुलकर्णी वतनाच्या संदर्भातील तंटा असेल किंवा देशपांडे वतनाच्या संदर्भातला तंटा असेल. अं, तर असे जे तंटे असायचे, वाद असायचे, त्याची सोडवणूक करायची म्हणजे पद्धत जी आहे, सोडवणूक करायचं जे काम जे आहे ती गोतसभा करत असे. हा, म्हणजे एक प्रकारचं ज्युडिशियल न्यायदानाची जी पद्धत आहे, काम जे आहे ती गोतसभा करत असे. हा, त्यामुळे गोतसभा खूप महत्वाची होती. आणि ही गोतसभा जी आहे त्याच्यामध्ये त्या भागातले देशमुख म्हणजे एखादा समजा एखाद्या परगण्यातला वाद आहे तर त्या भागातले देशमुखाच्या लोकसभेमध्ये हा तिथे अनेक गावचे वेगवेगळ्या गावचे पाटील सहभागी असतात. देशपांडे असतात किंवा कुलकर्णी असतात हे सगळे त्याच्यामध्ये सहभागी होत असेल. म्हणजे ज्यांना आपण वतनदार म्हणतो, हा बलुतेदार म्हणतो, त्या पद्धतीची जी लोक मिरासदार म्हणतो, ही जी सगळी लोक आहेत या गोतसभेमध्ये सहभागी असायची. हा, आणि या गोतसभेमध्ये जे जे तंटे आहेत त्याच्यावर निर्णय व्हायचा. म्हणजे दोन्ही बाजूची मतं ऐकली जायची. त्यांचे काय आर्ग्युमेंट आहे, त्यांना काय म्हणायचं ते ऐकलं जायचं. वादाचं तपासणी व्हायची. म्हणजे काय पुरावे असतील तर ते सादर केले जायचे. कागदपत्रे सादर केल्या जायच्या. जबान्या असायच्या त्या सादर केल्या जायच्या. साक्षीदार तपासले जायचे. आणि हे सगळं झाल्यानंतर तरी समजा एखाद्याचं खरं खोटं हा जो म्हणतो ते खरं किंवा खोटं हे ज्यावेळी ठरत नसेल त्यावेळी दिव्य करायची व्यवस्था देखील होती. दिव्य करणे म्हणजे तो हाती निखारा घेऊन जाणं किंवा उकळत्या तेलातनं कॉईन काढणं किंवा असं एक लोखंडी सळी असते ती काढणं. अशा पद्धतीचे दिव्य जे आहे ते त्या काळामध्ये केले जात असे. तर त्या गोष्टी करून ही गोतसभा न्यायदान करत असे. आणि गोतसभेने दिलेला निर्णय जो आहे तो एका महजरच्या स्वरूपात प्रकाशन म्हणजे त्याचा जो निर्णय जो आहे तो एक महजर म्हणून तयार केला जात असतो. त्याला महजर असं म्हणतात. तर ह्या ज्या सगळ्या प्रादेशिक याच्यातल्या व्यवस्थित गोतसभा जी आहे ती ही सगळी काम करत असते. आता समजा एखाद्या मोठ्या देशमुखाचा वाद आहे. हा, तर देशमुख वतनाचा वाद असेल म्हणजे मोठा वाद झाला म्हणजे पाटीलकीच्या वतनाचा वाद असेल तर तो परगणा पातळीवर मिटवला जात असेल. पण समजा एखाद्या परगणाचा प्रमुख कोण याच्यावरून म्हणजे देशमुख कोण याच्यावरून जर वाद असेल तर तो मात्र मोठ्या पातळीवर आपल्याला सोडवावा लागायचा. मग त्यासाठी मग अशा वादाच्या प्रसंगी न्यायदान करताना काही वेळा स्वतः छत्रपती देखील उपस्थित असायचे. म्हणजे इथलं कोकणामध्ये पाली नावाचे गाव आहे त्याचा एक महजर उपलब्ध आहे. तिथल्या देशमुखांच्या तंट्याचा. तर त्या महजरवर स्वतः शिवाजी महाराजांची मुद्रा आहे. म्हणजे ते तिथं त्या ज्यावेळी जो महजर झाला ती जी गोतसभा झाली आणि त्यात जो महजर तयार केला त्यावेळी ते स्वतः उपस्थित होते. त्यामुळं मोठा जो देशमुखांच्या वतनासंदर्भातला झगडा जो असायचा त्यामध्ये छत्रपती स्वतः हजर असायचे, उपस्थित असायचे हे देखील आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणजे ते स्वतः त्यामध्ये त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये न्यायदानाच्या सहभागी असायचे हे आपल्याला लक्षात येतं.
तर अशी ही एक प्रोव्हिजनल ऍडमिनिस्ट्रेशन आणि त्यातल्या त्यात महत्वाचं म्हणजे ग्रोथ सभा याच्या संदर्भातली माहिती जी आहे ती तुम्हाला तुमच्या पुस्तकातून वाचायला मिळेल. त्यानंतर तिसरा जो पॉइंट आहे तो आहे विलेज ऍडमिनिस्ट्रेशन. विलेज ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे विलेज ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे गावचं प्रशासन. हं. आणि गावच्या प्रशासनाचं मी तुम्हाला जसं सांगितलं की ग्राम जे आहे ग्राम किंवा खेडं जे आहे ते मराठा राज्यातलं सर्वात प्रायमरी युनिट होतं. प्रायमरी युनिट म्हणजे सगळ्यात छोटं जे प्रशासन संस्थेतलं म्हणजे जे काही प्रशासन व्यवस्था त्यातलं सर्वात शेवटचं युनिट जे आहे ते खेडं होतं. शेवटचं घटक जे आहे तो खेडा होता. तर त्या खेड्यामध्ये गावामध्ये आपल्याला दिसतं की गावच्या प्रशासनासाठी पाटील आणि कुलकर्णी हे अधिकारी नेमलेले असायचे आणि हे वतनदार असायचे म्हणजे हे पिढ्यानपिढ्या त्यांच्याकडे हे काम असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की पाटील जसं देशमुख वगैरे काम करायचे त्याच पद्धतीची कामं पाटील याच्याकडे असायची आणि ते एकदम ग्राउंड लेवलला काम असायचं. तर गाव हे शेवटचा घटक आहे त्या पद्धतीने. मग गावामध्ये जमिनी लागवडीखाली आणणं, पडीक जमीन असते ती लागवडीखाली आणण्यासाठी प्रयत्न करणं. शेतसारा गोळा करणं, गावच्या मध्ये चोऱ्या-माऱ्या होतील तर त्याला अटकाव करणं. हां, त्याच्यानंतर गावचा कारभार बघणं. हां, त्याच्यानंतर हा जो शेतसारा गोळा करायचा आणि तो परगण्याकडे जमा करायचा, देशमुखाकडे जमा करायचा. हे काम देखील पाटील जे आहे ते करत होते आणि या सगळ्या संपूर्ण गोष्टीचा हिशोब जो आहे, तो हे कुलकर्णी या वतनदाराकडे असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर एकूण या पद्धतीने हे लोक काम करायचे. तर गावामध्ये पण जसं मी तुम्हाला गोटसभेचं सांगितलं की परगणा पातळीवरची गोटसभा जी असते तशीच गावामधले तंटे जे असतील ते मिटवण्यासाठी गावची पंचायत असायची आणि या पंचायतीमध्ये ग्रामपंचायत आपण त्याला म्हणतो आता तर गावची जी पंचायत असायची तर त्या पंचायतीमध्ये पंच नेमले जायचे आणि हे पंच जे आहे ते न्यायनिवाडा करायचे. आता ही जी गावची पंचायत असायची त्याच्यामध्ये आपण बघतो की गावचे जे वतनदार आहेत म्हणजे पाटील कुलकर्णी असतील त्याच्यानंतर गावचे जे मिरासदार आहेत म्हणजे ज्यांची स्वतःची गावामध्ये स्वतःच्या मालकीची जमीन असलेले शेतकरी जे आहेत ते मिरासदार म्हणतो आपण त्यांना. तर ते मिरासदार जे आहेत ते देखील असायचे. त्याचबरोबर गावातले जे बलुतेदार असायचे त्यांचा देखील समावेश या पंचायतीमध्ये असायचा. तर ही लोक जे आहेत हे गाव जे आहे हे सामूहिकपणे निर्णय घेते. पंचायतीच्या माध्यमातून निर्णय घेत असते. म्हणजे गावच्या पंचायतीत सर्व घटकांचं प्रतिनिधित्व असायचं. तर या पंचायतीच्या माध्यमातून काय असायचं तर गावचे जे तंटे आहेत म्हणजे 2 व्यक्तीमधले तंटे असतील तर ते या पंचायतीच्या माध्यमातून सोडवले जायचे. किंवा ज्याच्यात चोरी झाली किंवा त्याच्यात शिक्षा देणं असेल तर या गोष्टी देखील या पंचायतीच्या माध्यमातून होत असत. तर हे जे तंटे सोडवण्याचं म्हणजे त्याला काय म्हणतो आपण ज्युडिशियल प्रोसेस जी आहे ती देखील या पंचायतीच्या माध्यमातून होत असते. त्याचबरोबर समजा एखाद्या ह्याचा निवाडा केला पण तो त्या व्यक्तीला मान्य झाला नाही तर त्याला मग पुढं लोकसभेत जाऊन त्याच्यात अपील करण्याची स्वातंत्र्य असायचं. तर ती ही एक पद्धतीची आपल्याकडे जसं असतं ना सत्र न्यायालय त्याच्यानंतर हायकोर्ट आणि त्याच्यानंतर मग सुप्रीम कोर्ट अशी जी व्यवस्था असते त्या पद्धतीचं आपल्याला एक थोडीफार साम्य असलेली व्यवस्था आपल्याला त्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये या पद्धतीमध्ये आपल्याला दिसून येते. तर असे विलेज ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्याच्याबद्दल देखील तुम्हाला यामध्ये तुम्ही अभ्यास करायचा आहे. तिसरं जो युनिट आहे तो आहे सोसायटी म्हणजे समाज. तर आपला जो त्या काळातला महाराष्ट्रातला जो समाज आहे त्याच्यामध्ये कास्ट सिस्टीम जी आहे म्हणजे जाती व्यवस्था जी आहे ती विद्यमान होते. आपल्याला माहित आहे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आणि अस्पृश्य असे 4 वर्ण जे आहेत पहिल्यांदा ब्राह्मण,
क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण जे आहेत ते आपल्या समाजामध्ये विद्यमान होते आणि अस्पृश्य या वर्णव्यवस्थेच्या एकदम बाहेरचे असायचे. तर या 4 वर्णाच्या अंतर्गत आपल्याला असं दिसतं की अनेक जाती ज्या आहेत त्या नंतरच्या काळामध्ये निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. मग त्याच्यामध्ये बलुतेदार जाती असतील, काही अत्यंत अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जाती देखील या जाती व्यवस्थेमध्ये असल्याचं आपल्याला दिसतं. तर ही जी जाती व्यवस्था आहे ती मुळात व्यवसायावर आधारलेल्या असायच्या आणि नंतर या वंश परंपरेचे म्हणजे वडिलोपार्जित झाल्या आणि याच्यामध्ये काय आहे की जातीचं हे काय असायचं की विशिष्ट जातीमध्ये जन्मलेल्या माणसाला त्या जातीचाच व्यवसाय हा करावा लागायचा. आणि त्यामुळे काय व्हायचं की त्या लोकांना पुढे प्रगती करण्याची अं, संधी जी आहे ती नसायची. तर अशी एक व्यवस्था जी आहे त्या काळामध्ये जाती व्यवस्था आपल्याला समाजामध्ये दिसून येते. आणि मग त्याच्यात कुठल्या कुठल्या जाती होत्या, त्यांची त्यांची काय काय कामं होती. बलुतेदार जाती जाती व्यवस्था जी होती ती नेमकी काय होती? बलुतेदार जाती म्हणजे प्रत्येक गावामध्ये साधारणपणे कसं स्वरूप येते की गावामध्ये 10 ते 12 अशा जाती असायच्या की ज्यांना त्यांना नेमलेली कामं ती करत असत. म्हणजे त्यामध्ये सुतार असेल, लोहार असेल, अशा अनेक जाती ज्या आहेत त्या आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. तर ते आपल्याला समाजाला त्यावेळेचे जो काही गावचे लोक असायचे त्यांना उपयोगी पडतील असे ती कामं ते करायचे असे आणि हे कौशल्य आधारित कारागीर जाती होत्या. त्याच्याकडे कौशल्य असायचे म्हणजे लाकूड कामाचं असेल, लोखंडाच्या कामाचं असेल किंवा शिलाईच असेल, शिंपी वगैरे असतील. तर ही कामं जी आहेत ती अशी कौशल्य आधारित कामं करणाऱ्या या जाती बलुतेदारीमध्ये समाविष्ट होतात. तर त्या संदर्भातला एक अभ्यास जो आहे तो तुम्हाला या याच्यामध्ये करायचा आहे. त्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे पोझिशन ऑफ वुमन. आता आपण बघतोय की मध्ययुगातलं आपलं हे आपण जो काही अभ्यास करतोय हा सगळा मध्ययुगाच्या संदर्भातला आहे. तर त्या काळामध्ये स्त्रियांची स्थिती खूप अशी हे नसायची. म्हणजे त्यांना दुय्यम स्थान असायचं. मात्र काही स्त्रिया ज्या आहेत पर्टिक्युलरली मराठा सत्तेच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की साधारणपणे राजघराण्यातल्या स्त्रिया असतील तर त्यांनी महत्वाची भूमिका जी आहे ती आपल्या याच्यामध्ये राज्यकारभारात महत्वाची भूमिका निभावलेलं आपल्याला दिसून येतं. तर ती तुम्हाला ते जाणून घ्यायचं आहे. म्हणजे आपण बघतो की राजमाता जिजाबाई असतील, त्याच्यानंतर महाराणी ताराबाई असतील, तर यांनी आपल्या म्हणजे हे जे सगळा राज्यकारभार असायचा त्याच्यामध्ये देखील पार्टिसिपेट केले, भाग घेतलेला आपल्याला दिसतो. छत्रपती वगैरे असतील त्यांना सल्लामसलत करणे म्हणजे शिवाजी महाराज पण आपली जी माता जिजाबाई आहेत त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असतात. तर या पद्धतीचं भूमिका जी आहे ती राजघराण्यातल्या स्त्रियांना निभावता येत होती. आणि त्यावेळी आपण काही समाजातल्या स्त्रियांचं स्थान बघतो तर त्यावेळी मग आपल्याला थोडं वेगळं करायचं कारण अनेक स्त्रियांना असं खूप आता जसं ज्या पद्धतीचं स्वातंत्र्य आहे तशा पद्धतीचं स्वातंत्र्य त्या काळामध्ये नव्हतं. तर त्याचं नेमकं काय स्वरूप होतं त्याचा एक अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये करायचा आहे. म्हणजे विधवांची स्थिती काय होती, बालविवाहाची प्रथा त्यावेळी होती. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोडं तुम्हाला या पोझिशन ऑफ वुमेन या युनिटमध्ये समजून घ्यायचं आहे. आणि गुलामगिरी आणि वेठबिगारी. आता गुलामगिरी म्हणजे काय की आधी एक म्हणजे बऱ्याचदा काय होतं की युद्धात पकडलेले कैदी असायचे. त्याच्यानंतर अं, काही लोक काय करायचे की लोक हे गुलामांची खरेदी विक्री व्हायची. तर ही अशी गुलामगिरीची व्यवस्था जी आहे ती या मध्ययुगीन समाजामध्ये अस्तित्वात होती. तर त्याची एक माहिती तुम्हाला याच्यामध्ये द्यायची. हे गुलाम जे असायचे ते साधारण घरकाम करणे वगैरे या गोष्टीसाठी किंवा शेतामध्ये काम करणे या गोष्टीसाठी वापरले जायचे. तर आपल्याकडे साधारणपणे हे जे गुलाम होते घरकाम किंवा असे जे मोठे अत्यंत श्रीमंत लोक असायचे त्यांच्याकडे हे गुलाम असायचे. आणि जी वेठबिगारी आहे वेठबिगारी हे
थोडं याचं स्वरूप वेगळं असायचं. बेड बिगारी काय असायचं की काही लोकांना विनामोबदला जे आहे ते काही कामांसाठी राबवून घेतलं जायचं. म्हणजे काय करायचे गावचे वतनदार वगैरे असायचे ना, तर ते काय करायचे काही समाजातले, जातीतले असतील लोकं, तर त्यांना विशेषतः अस्पृश्य समजल्या जातीतले असतील, समजले जाणाऱ्या जातीतले असतील, तर त्यांना काही त्यांच्या कामामध्ये म्हणजे जे वतनदाराची जी कामं असायची त्यांच्यामध्ये अ, विनामोबदला त्यांच्याकडून ते काम करून घ्यायचे. म्हणजे शेती कसणं असेल, काही बांधकाम असेल, विहीर खोदणं असेल, अशी जी कामं असायची ही देखील कोणताही मोबदला न देता या लोकांच्याकडून केली जायची. म्हणजे आपण म्हणतो ना, म्हणजे असं समजा कोणी बिनपगारी नोकरी करत असेल, त्याला वेठबिगारी करतो असं आपण म्हणतो. कुणी आता एखाद्याकडनं असं त्याला पकडतो आणि त्याच्याकडनं हे काम करून घेतो. हां, एकदम त्याचा नाईलाज होतो याबद्दल. मग आपण म्हणतो की नाही, वेठीस धरलं. हां, तर हे जे शब्द आहेत ते वेठबिगारी प्रथेवरून आलेले आहेत. तर याचा देखील डिटेलमध्ये अभ्यास जो आहे तो तुम्हाला या युनिटमध्ये करून घेता येईल, सोसायटी या युनिटमध्ये. त्यानंतर जो शेवटचा युनिट आहे रिलिजन नावाचा. हां, तर तो जो आहे ते मध्ययुगीन आपला जो मराठा राज्य आहे, तर त्याच्या म्हणजे त्याच्या पूर्वीच्या काळात होऊन गेलेलं म्हणजे मराठा राज्य स्थापनेच्या आधी झालेल्या काही धार्मिक संप्रदाय जे होते, भक्ती संप्रदाय, त्याचा देखील तुम्हाला याच्यात अभ्यास करायचा आहे. आणि या संतांचं कार्य जे आहे, हां, त्याचा मराठा राज्य स्थापनेमध्ये नेमकी त्याची काय भूमिका होती, हे तुम्हाला या महाराष्ट्र धर्म या संकल्पनेच्या अभ्यासातनं लक्षात येईल. हां. तर भक्ती मुवमेंट जी आहे ती साधारणपणे दक्षिण भारतामध्ये सुरू झाली आहे. अल्वार आणि नैनार हे जे संप्रदाय होते, त्या संप्रदायाच्यापासून आपल्याला पहिल्यांदा दक्षिण भारतामध्ये भक्ती संप्रदायाची सुरुवात झालेली दिसते आणि हळूहळू उत्तर भारतामध्ये या भक्ती संप्रदायाचा प्रसार झाला. आपण असं बघतोय की भक्ती संप्रदायाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक संप्रदाय जे आहेत ते भक्ती चळवळीमध्ये निर्माण झालेले आहेत. म्हणजे आपल्याला माहित आहे वारकरी आहे. पहिल्यांदा सर्वप्रथम तर महानुभाव पंथ आहे, मग वारकरी पंथ आहे, दत्त संप्रदाय आहे. त्याच्यानंतर शाक्त संप्रदाय देखील महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात होता. तर यातल्या दत्त संप्रदाय, महानुभाव आणि शाक्त संप्रदाय याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे या ह्याच्यामध्ये. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की नाथ संप्रदाय पण या काळात भारतामध्ये होऊन गेले आणि महाराष्ट्रात पण त्यांचा मोठा प्रभाव होता. तर मात्र आता या भक्ती या पेपरमध्ये आपल्याला दत्त संप्रदाय, महानुभाव संप्रदाय आणि शाक्त संप्रदाय याचा अभ्यास करायचा आहे. आता हे दत्त संप्रदाय जे आहे याच्यामध्ये दत्तात्रेय ही एक उपास्य देवता असते आणि त्याच्या संदर्भातला जो गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे तो याच्यामध्ये महत्वाचा मानला जातो. तर या दत्त संप्रदायाचा तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास करायचा. त्याचे जे आता हे नरसिंहवाडी जे आहे आपल्या इथं नरसिंह स्वामी जे होते त्यांच्या संदर्भातलं जे क्षेत्र आहे कोल्हापूर पूर्वी नरसोबावाडीला तर ते दत्त संप्रदायातलं क्षेत्र आहे. तर त्याचा अभ्यास तुम्हाला त्यातून करायचा आहे. दुसरा जो पंथ आहे तो महानुभाव पंथ आहे. महानुभाव पंथाची स्थापना चक्रधर स्वामींनी केली असं मानलं जातं. आणि मराठी भाषेच्या विकासामध्ये महानुभाव संप्रदायाचं खूप मोठं योगदान आहे असं आपल्याला दिसतं. आणि मग महानुभाव संप्रदाय हे कृष्ण भक्त असायचं. कृष्ण भक्ती त्याच्यामध्ये महत्वाची मानली जायची आणि जाती व्यवस्थेला विरोध जो आहे तो सर्वप्रथम आपल्याला महानुभाव संप्रदायाने महाराष्ट्रामध्ये या भक्ती संप्रदायामध्ये महानुभाव संप्रदायाने सर्वप्रथम विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. तर त्याचा अभ्यास देखील तुम्हाला याच्यामध्ये करायचा आहे. दुसरं जे आहे तो शाक्त संप्रदाय. शाक्त संप्रदाय जो आहे तो हे जे काय म्हणतो आपण त्याला देवी वगैरे जे असतात म्हणजे कालीमाता असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या स्थानिक देवता ज्या असतात तर त्यांची उपासना करणारा हा संप्रदाय म्हणजे याच्यामध्ये साधारणपणे मातृदेवता ज्या असतात त्यांची उपासना या संप्रदायामध्ये
केली जाते. ज्याला नंतरच्या काळात त्याच्यामध्ये तांत्रिक संप्रदाय देखील याला आपण म्हटल्याचं दिसून येतं. तर या 3 संप्रदायांचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला या भक्ती मुव्हमेंटच्या टॉपिकमध्ये करायचा आहे. त्यानंतर जो दुसरा पॉइंट आहे याच्यातला तो आहे महाराष्ट्र धर्म. आता महाराष्ट्र धर्म ही नेमकी संकल्पना काय आहे? तर ते आपल्याला समजून घ्यायचं आहे, की ज्यावेळी मराठा सत्तेची स्थापना झाली, तर ती मराठा सत्तेची स्थापना होणे, मराठ्यांचं स्वराज्य स्थापन होणे, शिवाजी महाराजांनी मराठ्यांचं स्वराज्य स्थापन करायचा म्हणजे प्रयत्न सुरू केला आणि त्यांना लोकांनी कशा पद्धतीने समर्थन दिलं आणि ते समर्थन ते का देऊ शकले याची जी कारणमीमांसा आहे ती इतिहासकारांनी करायचा प्रयत्न केला आणि मग न्यायमूर्ती गोविंद रानडे जे आहेत, महादेव गोविंद रानडे जे आहेत, तर त्यांचं असं मत आहे की महाराष्ट्रामध्ये ह्या भक्ती चळवळीतल्या म्हणजे वारकरी, महानुभाव, दत्त संप्रदाय किंवा समर्थ संप्रदाय, तर यातल्या ज्या सगळ्या भक्ती चळवळीनं जे काही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन लोकांच्या, मराठी लोकांच्या मध्ये जी जागृती निर्माण केलेली होती, तर ती जागृती जी आहे ती या स्वराज्य स्थापनेला उपयुक्त ठरली होती. हां आणि मग त्याची खूप मोठी भूमिका ही या स्वराज्य स्थापनेमध्ये होती. तर शिवाजी महाराजांच्या प्रयत्नांना लोकांची जी साथ मिळाली, त्यामध्ये या महाराष्ट्र धर्म ही जी संकल्पना आहे त्याचा मोठा वाटा होता असं महादेव गोविंद रानडे यांचं मत होतं. मग महाराष्ट्र धर्म म्हणजे नेमकं काय? म्हणजे त्याच्यामध्ये मग थोडं वादविवाद आहे, की राजवाडेसारखे लोक म्हणतात की पारंपरिक हिंदू धर्म जो होता तोच म्हणजे महाराष्ट्र धर्म. रानडे म्हणतात की त्याच्यामध्ये पारंपरिक हिंदू धर्म प्लस ह्या भक्ती चळवळीतल्या लोकांचे विचार असं मिळून महाराष्ट्र धर्म झालेला आहे. तर याची जी सगळी चर्चा आहे ही सगळी चर्चा आपल्याला असं दिसतं की 20व्या शतकामध्ये इतिहासकारांनी चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास करून केलेली आहे. तर त्याची मतांतर जे आहेत ती तुम्हाला या युनिटमध्ये वाचायला मिळते. तर हा जो रिलिजनचा युनिट आहे तुमच्या पुस्तकात तो मी लिहिलेला आहे. तर तो वाचून तुम्हाला म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी लक्षात येतील. आता इम्पॅक्ट ऑफ इस्लाम म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय झाले की महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की अल्लाउद्दीन खिल्जीचं आक्रमण होण्याच्या पूर्वीपासून महाराष्ट्रामध्ये सुफी संत जे आहेत त्यांचं आगमन होत होतं. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर जी व्यापारी केंद्र आहेत, बंदरे जी होती तिथे देखील अरब व्यापारी असतील किंवा काही सुफी असतील तर त्यांच्या माध्यमातून इस्लाम धर्माचं आगमन हे झालेलं होतं. त्याच्यानंतर हे देवगिरीवर अल्लाउद्दीन खिल्जीची सत्ता स्थापन झाली आणि त्याच्यानंतर मोहम्मद तुघलकाच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की खूप मोठ्या प्रमाणात सुफी संप्रदायाचे संत जे आहेत ते महाराष्ट्रात त्यांचं आगमन झालेलं आपल्याला दिसून येते. तर त्याच्यातून आपल्याला असं दिसतं की इथे इस्लाम धर्माचा प्रसार झालेला सुफी संप्रदायातल्या संतांच्या कार्यामुळे इस्लामचा प्रसार इथे महाराष्ट्रात झालेला आपल्याला दिसून येतो. आता ह्याच्यात काय झालं की महाराष्ट्रातली भक्ती चळवळ आणि ही सुफी संप्रदाय यांच्यात जी काही वैचारिक आध्यात्मिक देवाणघेवाण झाली त्याच्या प्रभावाचा अभ्यास आपल्याला या पॉइंट मध्ये करायचा आहे की जसं इथं असलेल्या म्हणजे वारकरी संप्रदाय असेल किंवा नाथ संप्रदाय असेल किंवा महानुभाव संप्रदाय किंवा दत्त संप्रदाय याच्यातून प्रभावित झालेले मुस्लिम मराठी संत कवी देखील महाराष्ट्रात होऊन गेले. आणि त्याच पद्धतीनं अनेक संत असे होते की त्यांच्यावर एकेश्वरवादाचा प्रभाव देखील असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर हे जे काही आध्यात्मिक देवाणघेवाण जे या संत मंडळींच्या मध्ये झाली होती आणि त्याचा महाराष्ट्राच्या समाज आकारणीमध्ये जी काही भूमिका होती त्याचा अभ्यास तुम्हाला या पॉइंट मध्ये करायचा आहे. तर असा हा तुमचा सिलेबस आहे संपूर्ण या इन्स्टिट्यूशन अंडर द मराठाचं. त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली हे 4 जे इन्स्टिट्यूशन्स आहेत तुमच्या पेपरमध्ये म्हणजे
राजपद आणि राज्यव्यवस्था आणि राजपद याची एक तुम्हाला समजून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रशासन आहे, त्याच्यातलं अष्टप्रधान मंडळ, लोकसभा आणि विलेज पंचायत, ग्रामपंचायत याची माहिती घ्यायची आहे. आणि त्या समाजामध्ये जाती व्यवस्था, महिलांचं स्थान, गुलामगिरी आणि वेठबिगार हे तुम्हाला समजून घ्यायचं. रिलीजन मध्ये आपण बघितलं भक्ती नियमन, महाराष्ट्र धर्म आणि इस्लामचा प्रभाव, इम्पॅक्ट ऑफ इस्लाम, हे तुम्हाला या संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये समजून घ्यायचं आहे. त्याच्यात तुम्हाला काही शंका असतील तर विचारा. बोला, काही शंका असतील तर सांगा. आहेत का काही शंका? सर हम्म, तुम्ही जर आता ते अष्टप्रधान प्रधानाचं म्हणले ना ते मला थोडं समजलं नाही. समजलं नाही? हा. काय समजलं नाही त्यामध्ये? वतनदार आणि तुम्ही काय वतनदारच ते समजलं नाही. नाही. अष्टप्रधान मंडळ म्हणजे त्याला आपण असं म्हणू, आता शिवाजी महाराज छत्रपती होते, बरोबर आहे. आणि त्यांच्याकडे जे म्हणजे केंद्रीय सत्ता आणि प्रादेशिक सत्ता असे दोन भाग समजून घ्या. जे आपण आता बघतोय, आता समजा राज्य शासन असतं आणि एक केंद्रीय सत्ता असते, सेंट्रल गव्हर्नमेंट, बरोबर की नाही? तशा पद्धतीची थोडी ती व्यवस्था. याच्यामध्ये काय असते की छत्रपती जे असतात ते सर्वोच्च स्थानी असतात आणि त्यांना राज्यकारभारात मदत करायला हे मंत्रिमंडळ पद्धतीचं अष्टप्रधान असायचे, 8 प्रधान असायचे. हा, आणि हे यांना त्यांची त्यांची खाती निवडून दिली, म्हणजे पेशवा असायचा, प्रधान त्याला म्हणून पेशवा, दबीर असायचे, निजुमदार असायचे, अमात्य असायचे, हा, त्यानंतर सरनौबत असायचे. असे हे 8 प्रधान असायचे आणि त्यांच्याकडे वेगवेगळी कामं असायची. म्हणजे आता हे अमात्य वगैरे असायचे, त्यांच्याकडे धार्मिक संदर्भातली कामं असायची. त्याच्यानंतर निजुमदार वगैरे असे पत्रव्यवहाराची कामं असायची, पंडित काम असायची. या सगळ्या न्यायदानाची कामं असायची त्यांच्याकडे. तर या सगळ्या ही जी कामं आहेत ती त्यांना वाटून दिलेली असायची. आणि हे मग राज्यकारभारामध्ये छत्रपतींना मदत करत असत. हे झाले अष्टप्रधान मंडळ. आणि तुम्ही ज्याला गोत्सभा जे म्हणतो आपण, ते प्रादेशिक लेवलचं, परगणा पातळीवरची जी कामं असतात तिथलं जे न्यायदान आहे ते गोत्सभेमध्ये होतं. आणि त्याच्यामध्ये वतनदारांचा समावेश असतो. आता वतनदार म्हणजे काय? तर वतनदार म्हणजे ज्यांना पारंपरिक पद्धतीनं, वंश परंपरेनं गावच्या म्हणजे गावचे किंवा परगण्याचे कारभाराचे अधिकार दिलेले असतात. त्यासाठी त्यांना सारामुक्त जमिनी दिलेल्या असतात. म्हणजे पाटील जे असतात ना, तर ते पाटील हा पाटीलकीचं काम करतोय म्हणून त्याला एक सारामुक्त जमीन दिलेली असते. पाटीलकी जी असते ती एखाद्या कुटुंबामध्ये वंश परंपरेने असते. म्हणजे त्याच्यानंतर त्याचा मुलगा, मग त्याच्यानंतर त्याचा मुलगा, अशा पद्धतीने वंश परंपरेने ती असते. आणि ते पाटीलकीची कामं करण्यासाठी त्यांना अं, ते सारामुक्त जमीन दिलेली असते. तसेच देशमुखाचं असते. देशमुखाला पण सारामुक्त जमिनी असतात. ते वर्ष परंपरेनं असायची, पद असायची. हा, आणि मग ते त्याच्या संदर्भात नेमून दिलेली कामं ती करायची. मात्र हे जे अष्टप्रधान असायचे त्यांची नेमणूक हे छत्रपती करत असत, ते वतनदार नाही. ते अष्टप्रधान मंडळातले, म्हणजे त्यांना आपण म्हणू की अधिकारी आहे. हा, कळालं. वतनदार नाही. ठीक आहे, येतं लक्षात? वतनदार आणि अष्टप्रधान मंडळ याच्यात फरक आहे. अधिकारी म्हणायचे. हम्म. ठीक. आणि काय शंका आहे कोणाला? सर, बोला ना. शिवाजी महाराजांचा राज्य काय काय आवाज? सर, शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला होता तो 6 जून 1674 रोजी झाला होता असं आपल्या इतिहासामध्ये दिलेलं आहे. बर. पण कॅलेंडर मध्ये जर बघितलं तर शिवाजी महाराजांचे राज्याभिषेकाचे दोन म्हणजे BA च्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की 2 राज्याभिषेकाचे डेट आहेत त्यांचे. हम्म. दोन मग आहेत. आता आपण कन्फर्म कोणतं सर घ्यायचं याच्यामध्ये? BA कुठलं? आपण MA च्या BA फर्स्ट पुस्तकात इयरचे. हा, बरोबर MA आहे सर, पण BA च्या पुस्तकामध्ये थोडा तसा उल्लेख केलेला होता म्हणून म्हणते. त्यांनी 2 राज्याभिषेक म्हटलं असेल. त्या 2 हा, तारखा 2 राज्याभिषेक.
ते राज्याभिषेक 2 झालेत असं एक मत प्रवाह आहे. त्याच्यामधला पहिला हा राज्याभिषेक आहे तो गागा 6 भट्टांनी जून केलेला. हा हा, गागाभट्टांनी गागा केला होता. भट्टांनी केलेला आणि दुसरा राज्याभिषेक आहे तो निश्चलपुरीने शाक्त पद्धतीने केलेला आहे. असं एक हा इतिहासकारांचं मत प्रवाह आहे. बेंद्रे वगैरे इतिहासकारांनी त्याबद्दल लिहिलेलं आहे. आता त्याची तारीख मला म्हणजे पाठ नाहीये दुसऱ्या राज्याभिषेकाची. पण हे हा असं एक 24 मत जुलै प्रवाह. समथिंग काहीतरी असेल असं वाटतंय. तर तो महत्वाचा म्हणजे 2 राज्याभिषेक झालेत असं मतप्रवाह आहे इतिहासकारांच्या. अच्छा ओके थँक्यू. अजून कुणाला काही शंका आहे? ठीक आहे. मग आता तुम्हाला काही याच्याबद्दल शंका आहेत का? असतील तर विचारा. किंवा तर परवा झालेल्या कॉन्टॅक्ट पर्सनची लिंक मिळेल का आपल्याला? काय? परवा झालेल्या कॉन्टॅक्ट पर्सनची लिंक मिळेल का? हा, रेकॉर्डिंग मी अपलोड करेन मग मिळेल ती. सगळे कॉन्टॅक्ट सेशन झाल्यानंतर येईल. ठीक आहे. ओके सर थँक्यू. येस सर. अजून कुणाला काही शंका आहे? असेल तर मग आपण आता ही रेकॉर्डिंग थांबवतो मी आणि मग नंतर आपण परत ऑन जॉब ट्रेनिंगच्या संदर्भातले सत्र आता लगेच चालू करू. चालेल? सर बोला. हो सर सर असाइनमेंटचे क्वेश्चन पण ते थोडे तयार जरा झाले. लवकर दिला. ते तयार हा झालेत. म्हणजे दिला तर बरे होईल कारण ते लवकर झालं तर म्हणजे पुढचा अभ्यास करायला बरं पडेल. हो ना. पण ते कसं आहे मी तयार करून आधी दिलेले आहेत. ते सगळ्यांचे हा अपलोड करायचे. ठीक आहे. हा सगळी चालेल. प्राप्त झाली की ते अपलोड होतात. ठीक आहे. हो ओके सर थँक्यू. तर मी तुम्हाला आता हे रेकॉर्डिंग थांबवतो. तुम्ही सर्वजण या इन्स्टिट्यूशन अंडर मराठा या कॉन्टॅक्ट सेशन साठी जॉईन झालात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार.